Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात तुफान स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. आता परतीचा पाऊस नक्की कधी असणार आहे आणि परतीचा पाऊस महाराष्ट्राला पुन्हा एकदा झोडपणार का? परतीच्या पावसाचा कहर महाराष्ट्रावर बरसणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच इथून पुढचे काही दिवस हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलेला आहे, कुठे पावसाची काय स्थिती असणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून आपण अरबी समुद्रात नक्की काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर इकडे आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र दिसत नाहीये, मात्र अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे. कमी प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसतंय. कुठेतरी त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर झालेला दिसतोय. इकडे आपण बघू शकतो कोकण किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टीपासून पुढचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांवर काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत. मात्र इतकेसे हे ढग नाहीयेत किंवा खूप जास्त वादळी वारे दिसून येत नाहीये, म्हणजे अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकत नाही असा याचा अंदाज आपण घेऊ शकतो. आता या संदर्भात हवामान खात्याने नक्की ट्विट करत काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडमधून समजून घेऊ शकतो. तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलंय थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, हेवी रेन विथ गस्टी विंड्स 30 to 40 km/h, very likely to occur at isolated places in the districts of साऊथ कोकण, गोवा, साऊथ मध्य महाराष्ट्र. म्हणजे दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि तासी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता आहे, असं या ट्विटच्या माध्यमातून हवामान खात्याने सांगितलेलं आहे. याचबरोबर थंडरस्टॉर्म्स अकंपनीड विथ लाइटनिंग, लाइट टू मॉडरेट रेन विथ गस्टी विंड्स 30 to 40 km/h, व्हेरी लायकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ नॉर्थ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा. म्हणजे मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांचा कडकडाट असू शकतो आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वादळी वारे वाहू शकतात, असं सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. याचबरोबर हेवी रेनफॉल व्हेरी लायकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ नॉर्थ कोकण, म्हणजे उत्तर कोकणातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असू शकते, असं या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आजच्या तारखेचा हा 18 सप्टेंबरचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की आज कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नव्हता. भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, इकडे नाशिक, नाशिकचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव हे जे जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातला काहीसा भाग आणि कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे आणि विदर्भातले काही जिल्हे हे येलो अलर्टवर आज होते. येलो अलर्ट या पट्ट्यांना देण्यात आलेला होता, या भागांना देण्यात आलेला होता. त्यानुसार तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा आत्ता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या आणि परवाची 19 आणि 20 सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या स्लाइड्समधून आपण समजून घेऊ शकतो. तर 19 आणि 20 तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, मात्र तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे. इकडे बघू शकतो आपण अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा हे जे विदर्भातले 4 जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर आहेत. कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातल्या या जिल्ह्यात पडू शकतो. तर इकडे आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, नाशिक, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर मध्य महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यात कमी ते मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज या मॅपच्या माध्यमातून आपण वर्तवू शकतो. 20 तारखेची काय स्थिती असेल तर 20 तारखेला महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून पाऊस ओसरल्याचं चित्र बघायला मिळतंय. बीड, लातूर, सोलापूर आणि धाराशिव हे 4 जिल्हे मात्र त्याला अपवाद असणार आहेत. मात्र 4 जिल्हे हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला नाहीये. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 21 आणि 22 तारखेची काय स्थिती असेल तर 21 आणि 22 तारखेलाही महाराष्ट्रातून पाऊस ओसरल्याचं बऱ्यापैकी दिसतंय. काही जिल्हे त्याला अपवाद आहेत. 21 तारखेला नांदेड, लातूर, सोलापूर आणि धाराशिव हे जे 4 जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो. हे 4 जिल्हे जर सोडले तर उर्वरित ठिकाणी पाऊस नसणार आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात ढग दाटलेले असू शकतात, काही
ठिकाणी विजांचा कडकडाट सुद्धा असू शकतो. मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता हे 4 जिल्हे जर सोडले तर इतर भागांमध्ये हवामान खात्याकडून वर्तवलेली नाहीये. 22 तारखेला मात्र इथून पुढच्या 3 दिवसानंतर म्हणजे चौथ्या दिवशी 22 तारखेला काही ठिकाणी पाऊस वाढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. रत्नागिरी असेल, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर मध्य महाराष्ट्रातले हे जे काही जिल्हे आहेत आणि कोकण किनारपट्टीचा हा जो जिल्हा आहे रत्नागिरी, या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता 22 तारखेला सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. कमी आणि मध्यम स्वरूपाचा मात्र हा पाऊस असणार आहे. तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसेल आणि मी उल्लेख केलेले हे जर जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कशी परिस्थिती पावसाची असणार आहे, कुठे पाऊस असणार आहे आणि कुठे पाऊस नसणार आहे हे आपण सविस्तर या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात, तुमच्या जिल्ह्यातल्या वेदर संदर्भात प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.